महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिका दिव्यांग बांधवांसाठी स्वउत्पन्नातील 5% निधी खर्च करत असतात. मात्र इचलकरंजी महानगरपालिका याला अपवाद आहे. ही महानगरपालिका शासन निर्णयाचं पालन करत नाही असा आरोप प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेनं केला आहे. शासन निर्णयानुसार इचलकरंजी महानगरपालिकेनं दिव्यांग बांधवांसाठी 9 कोटी रुपये खर्च करणं अपेक्षित असताना महानगरपालिका मात्र 35 लाख रुपये खर्च करणार असल्याचं समजतंय. यामुळेच इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात आलंय. संघटनेचे सुनील पाटील, इरफान बागबान आणि अनिल विजयनगरे या आंदोलनात सहभागी झालेत. यापूर्वी संघटनेनं महानगरपालिकेला निवेदन सादर करत दिव्यांगांचा 5% निधी हा जुलै महिन्यापर्यंत दिव्यांगांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करावा, त्याचबरोबर शहरात दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केबिन उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या केल्या होत्या. मात्र महापालिकेनं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळं आंदोलनाची वेळ आली असल्याचं सुनील पाटील यांनी सांगितलंय. जे राज्य शासनानं, महाराष्ट्र शासनानं जे ठरवून दिलेला GR आहे, त्या GRनुसार 2022चा जो GR आहे, स्वउत्पन्नातून 5% निधी हा महानगरपालिका द्यायला लागतोय. तरी पण आत्तापर्यंत अंदाजे 194 कोटी रुपये महानगरपालिकेचा महसूल गोळा आहे, की या 5% म्हणजे जवळ 9 कोटी होते. तर ते न देता त्यांनी प्रशासन आपलं बांधील खर्च वजा करून, म्हणजे त्यांचा कामगार काय असेल ते सगळं वजा करून राहिलेल्या शिल्लकीवर फक्त 35 लाख रुपये आम्ही देणार असं म्हणतात. म्हणजे जवळजवळ ग्रामपंचायतीच्या पेक्षाही एकदम कमी निधी हा दिला आहे. आता शेजारचं जर आपण कमनूर ग्रामपंचायत बघितलं तर 2,500 देते. परत कोल्हापूर महानगरपालिका ही वर्षाला 18,000 दिव्यांगांना देते. जवळ 60 कोटी तिने 5% निधीसाठी वाटते आणि 3 कोटी हा राखीव निधी ठेवला जातो. त्यामध्ये एखाद्या दिव्यांगांनी जर विवाह केला तर त्या विवाहाचं म्हणून एक 50,000 ठेवला जातो. आणि एखादा खेळाडू, दिव्यांग खेळाडू जर बाहेर राष्ट्रीय खेळाडू जर जात असेल, राज्य खेळाडू जात असेल, त्याला एक 30,000 दिलं जातोय. आणि एखादा दिव्यांग दगावला तर त्याच्या नातेवाईकांना एक 30,000 रुपये दिलं जातं. असंही न करता कोल्हापूर महानगरपालिका दिव्यांग भवन पण केलेत. परत दिव्यांगांच्या स्वयंरोजगारासाठी केबिनची पण सोय करून द्या, ठिकठिकाणी केबिनची सोय केल्या. तरी पण इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून आमच्या दिव्यांगांसाठी तिने काही केलं नाही. हा निधी कमी करत आल्या. त्यासाठी आम्ही आमच्या हक्काच्या निधीसाठी स्वउत्पन्नातनं आम्हाला तिने निधी द्यावा, यासाठी आम्ही उपोषणला बसलेले. इचलकरंजी महापालिकेनं तात्काळ लक्ष देऊन आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा पुढील काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा प्रहार अपंग क्रांती संघटनेनं दिलाय.